गोट्या खेळतायत पोरं, पत्ते खेळतायत. पोरांना फटके देऊन त्यांनी संघाच्या शाखेत पाठवलं. त्यांची अपेक्षा होती की तुम्ही त्या हिंदू पोरांना आक्रमक का बनवत नाही. जे लोक 99 वर्षे एक संघटना चालवत आहेत त्यांना तुम्ही शहाणपण शिकवणार का? हा देश हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून सेक्युलर आहे, पण त्यांची जागा त्यांना दाखवली. आणि दाखवणारे कोण आहेत? अमित शहा आणि नरेंद्र मोदी. संघाचा द्वेष करतात, तो वैचारिक द्वेष पण नाहीये, तो आपल्या अपयशाचा द्वेष आहे. संघाचं यश हे त्याच्यात आहे की ते काळानुसार बदलायला तयार राहील. बरोबर. हे खरं तर एक प्रकारे हा इब्न खालदूनचा सिद्धांत आहे की घराणेशाही ही 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीत उद्ध्वस्त होते आणि वारसच उद्ध्वस्त करतात. नंतर संघाशी टक्कर घेण्यासाठी राष्ट्रसेवा दल निर्माण झालं. त्याचं काय उरलंय सांगा ना मला. कुठलाही समाज, कुठलंही राष्ट्र उभं राहतं ते अभिमानावर उभं राहतं, अपमानावर उभं राहत नाही. नमस्कार, मी दिनेश कांजी न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. महामुलाखतमध्ये आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तुरसीकर. दुसऱ्यांदा ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाबद्दल. भाऊ नमस्कार. तुम्ही जे विचार मांडता ते विचार संघाच्या जवळपासचे विचार मांडताय किंवा संघाचेच विचार मांडताय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर तुमची वैचारिक जडणघडण नेमकी कशी झाली त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. ते वैचारिक जडणघडण असेल, मी कुठच्याही विचारांच्या प्रभावाखाली कधीच गेलो नाही. म्हणजे माझी आई प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम करायचे. अच्छा. शोषणना पाध्ये, लीला अल्वारीस वगैरे त्यांच्याबरोबर काम करायचे. पुढल्या काळात शिवसेनेच्या महिला आघाडीतलेही काही काळ तिने केलेलं होतं काम. अच्छा. आणि तिसरी गोष्ट अशी की मी लालबागच्या परिसरात वाढलो. तिथे जनसंघ किंवा RSSचा मागमूस नव्हता. अगदी किरकोळ एखादं कोणतरी असेल पण नव्हतं. आणि त्यामुळे तो जो काळ होता, मी साधारणतः 11-12 वर्षाचा असल्यापासून मला समज यायला लागली तेव्हा काळ घेतला. तर आसपास सगळं असं सोशलिस्ट कम्युनिस्ट असं वातावरण होतं. आणि दुसरी गोष्ट असं की जनसंघ वगैरे किंवा ह्या गोष्टी पण नंतर सुरू झाल्या राजकारणात. त्यामुळे जडणघडण असं म्हणजे मी स्वतंत्रपणे विचार करणारा आहे पहिल्यापासून. त्यामुळे मला ज्या वेळेला जे पटेल त्याप्रमाणे मी असतो. म्हणजे अमुक एक विचारधारा म्हणून मी कधी कुठच्या पक्षात जाऊ शकलो नाही, कुठच्या संघटनेत. याचं कारण मला ते बांधून घ्यायला आवडत नाही. एकदा तुम्ही बांधून घेतलं की मग त्यांनी एक काय भूमिका आली की ती चुकीची असली तरी डिफेंड करावी लागते. म्हणजे आपण आता अनेकांचं बघतोय ना, अनेक बुद्धिजीवी आपण आज बघतो ते जगासमोर स्वतःला मूर्ख सिद्ध करतात. बरोबर. कारण ते RSSच्या आपण विरुद्ध आहोत म्हटल्यानंतर राहुल गांधींनी मूर्खपणा केला, उद्धव ठाकरेंनी चुका केल्या तरीही त्याचं समर्थन करायचं का? तर तो RSS विरुद्ध आहे. तर मला ते कधीच पटलं नाही. पुढे तरुणपणाच्या काळामध्ये सुद्धा मी ABVP मध्ये सुद्धा नव्हतो. संघाच्या जवळची जी मी युक्रांद वगैरे ह्या ज्या समाजवादी संघटना आहेत त्यांच्याबरोबर होतो. मी दलित पॅन्थरच्या संस्थापना काळामध्ये नामदेव ढसाळ वगैरे, जवी पवार माझे मित्र होते. मी त्यांच्याबरोबर त्या संघटनेला कामात मदत सुद्धा केलेली. त्यामुळे म्हटलं तर ज्याला पुरोगामी आज म्हणतात ना, त्या सगळ्यात मी होतो. पण त्यांच्या भूमिका चुकायला लागल्या, त्या वास्तवाशी निगडीत राहिल्या नाहीत, तेव्हा मी त्यापासून फारकत घेतली. कारण मी माझं स्वतःची विचार करण्याची क्षमता आहे ती सोडून कोणाच्याही इतरांच्या प्रभावाखाली जायला तयार नाही. हा माझा स्वभाव आहे. बरोबर. आणि त्यामुळे मी आज जर मला असं वाटतं की देशाला आणि समाजाला संघाची भूमिका जी आहे ही आवश्यक आणि योग्य असेल तर मी त्यांचं समर्थन केलं पाहिजे. माझी ताकद त्याच्या मागे उभी केली पाहिजे. बरोबर. की ते करतायत हे योग्य आहे. ते आज बाकीचे जे पुरोगामी म्हणतात ते भरकटलेत माझ्या मते. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला त्यातलं देतो की डिसेंबर 72 मध्ये, मी नेहमी देतो उदाहरण, 72च्या डिसेंबरमध्ये
दक्षिण मुंबईमधून नागपाड्याला जे महाराष्ट्र कॉलेज आहे तिथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्याच्यावर हमीद दलवाईने मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे मोर्चा काढला होता ट्रिपल तलाकच्या विरुद्ध, समान नागरी कायदा हवा म्हणून. मी होतो त्याच्यामध्ये. तुमचे मुणगेकर होते जे व्हाईस चान्सलर, भालचंद्र मुणगेकर, किंवा हुसेन दलवाई तो भूमीचा भाऊच होता, ते होते. आम्ही सगळे होतो ना. आज जेव्हा ट्रिपल तलाक हा विषय येतो, समान नागरी कायदा, तर हे त्याच्या विरुद्ध बोलतात. मग तुम्ही तेव्हा का होतात तिथे? बरोबर. मी आजही त्या भूमिकेवर आहे. फक्त आता तो विषय भाजपने किंवा संघाने घेतला म्हटल्यावर तो अस्पृश्य कसा काय होतो हे मी मानत नाही. बरोबर. मला ते पटलेलं होतं, तेव्हाही पटलं होतं आणि आजही पटलेलं आहे. पण तुम्हाला तेव्हाही पटलेलं नव्हतं, आजही पटलं नव्हतं. तुमचे काही पूर्वाग्रह आहेत, तुमच्या मनात काही अडी आहे आणि त्या अडीच्या आहारी तुम्ही जाता, त्याला मी विचार मानत नाही. संघाशी तुमचा पहिला परिचय म्हणजे संघ नावाचं एक संघटन या देशामध्ये आहे, हे कधी? लहानपणी ऐकलेलं होतं ना. आमच्या बाजूलाच आम्ही ज्या चाळीत लहानाचा मोठं झालो तिथे निमकर नावाचं एक कुटुंब होतं, मोठं कुटुंब होतं, ब्राह्मण कुटुंब. आणि ते त्यांचा त्यामध्ये पद्माकर म्हणून एक त्यांचे मुलगा होता, तो संघामध्ये जायचा. त्याने संघासाठी बरंच काम केलं, नंतर पुढे जनसंघाचं काम केलं. तर त्यामुळे माहिती होतं मला. तुमचा शिवसेनेशी बराच काळ संबंध राहिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका अग्रलेखाचं शीर्षक होतं मला वाटतं की संघ तरुणांचं लोणचं घालतो. जाहीर भाषणामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा असं सांगितलं होतं. तर सुरुवातीला संघाबद्दल नेमकी तुमची भावना काय होती? तुम्हाला काय वाटायचं? चांगलं आहे. मी तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगू, माझी गोष्ट सोडा, मी तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो. आर्थर रोड जेल जो आहे त्याच्या समोरच्या फुटपाथला ते कस्तुरबा हॉस्पिटल आहे. तिथून तुम्ही उत्तरेकडे आलात तर कोपऱ्यावर जी बिल्डिंग आहे जिथे 2 रस्ते क्रॉस होतात, एक चिंचपोकळीकडून खाली उतरणारा रस्ता आहे आणि दुसरा नामोजोशी मार्ग आहे, तो जो कॉर्नर आहे तिथे एक जुनी चाळ आहे जिचं नाव केरमानी मॅन्शन. तर त्या केरमानी मॅन्शन मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे गुलाबराव गणाचार्य जे 1967 मध्ये, मला वाटतं चौक पण आहे गुलाबराव, हा तो त्यांच्याच नावाचा आहे. गुलाबराव हे त्या केरमानी मॅन्शन मध्ये राहायचे, कम्युनिस्ट होते, कम्युनिस्ट आमदार झाले, हार्डकोर कम्युनिस्ट. पण त्या चाळीमध्ये खाली गोट्या खेळतायत पोरं, पत्ते खेळतायत. पोरांना फटके देऊन त्यांनी संघाच्या शाखेत पाठवलं. अच्छा, ही छोटी गोष्ट आहे का पाठवलं? ही पोरं आज पत्ते खेळतात, गोट्या खेळतात, उद्या जुगार खेळतील. त्याच्याऐवजी ते संघाच्या शाखेत गेले तर हुतुतू खेळतील, कबड्डी खेळतील किंवा काय परेड वगैरे करतील, तर ते वाम मार्गाला लागणार नाही. संघ वाम मार्गाला लावत नाही, याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे ना. आणि तो लक्षात ठेवण्यासारखा एवढ्यासाठी आहे की ती जी केरमानी मेन्शन मधली काही मुलं होती आणि मग आसपासच्या परिसरातली त्या मुलांनी म्हणून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ नावाची संस्था स्थापन केली, जी अजून चालू आहे. आणि त्यांनी विवेकानंद व्याख्यानमाला काढली. ही गिरण गावातली सगळ्यात जुनी व्याख्यानमाला आहे. बरोबर आहे. ती काढणारे कोण आहेत? तर ती RSS मध्ये गेलेली मुलं, आणि त्यांना RSS पाठवणारा कोण आहे? तर कम्युनिस्ट आहे. तर हे असलं वैर नव्हतं. आज ज्या पद्धतीत भासवलं जातं तेव्हा बाळासाहेबांनी लिहिलं, ते बाळासाहेबांची भूमिका आहे, ते चुकीचं नाही. त्यांची अपेक्षा होती की तुम्ही त्या हिंदू पोरांना आक्रमक का बनवत नाही, मारामारी करेल का पाठवत नाही, हा त्यांचा आक्षेप. तो चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही की तेवढा संघ आक्रमक नव्हता. जसा इतर राज्यामध्ये बजरंग दल म्हणून संघाच्याच लोकांनी बजरंग दल काढलं ना, तर तसं इथे का नाही हा त्यांचा आक्षेप होता. बरोबर. कारण त्यांनी जे शिवसैनिक हिंदुत्ववादी बनवले ते तर म्हणाले ना की शेवटी बाबरी कोणी पाडली? शिवसैनिकांनी पाडली. तर ते असे. पण मुद्दा असा आहे की कम्युनिस्ट जर काही मुलांना तिकडे पाठवतो, याचा अर्थ संघ गुलाबराव गणाचार्यांना काय हे होतं का? ते गद्दार होते का? काय म्हणणार तुम्ही? आजच्या परिभाषेत गद्दार होते. हा, कारण असं नव्हतं. चांगलं आहे ते चांगलं आहे, तो कुठल्या विषयातला आहे याला अर्थ नव्हता. मला वाटते नाव आठवत नाही मला, जगन्नाथराव जोशी असावेत बहुतेक. तर जगन्नाथराव जोशी
आणि कम्युनिस्ट पार्टीचे भूपेश गुप्ता हे चांगले घनिष्ठ मित्र होते राज्यसभेतले, पण त्यांना कधी वैर करावं असं वाटलं नाही. हे अलीकडल्या काळात पुस्तक पंडित कम्युनिस्ट झाले, पुरोगामी झाले, त्याने आपल्या चळवळीचं वाटोळं केलं. संघाचं चळवळ टिकून आहे, मग ते संघाचा द्वेष करतात. तो वैचारिक द्वेष पण नाहीये, तो आपल्या अपयशाचा द्वेष आहे. आणि जेव्हा तुम्ही अपयशाचा द्वेष करता तेव्हा तुम्ही आपल्या अपयश दुसऱ्याच्या माथी मारायला बघता, म्हणून संघाला शिव्या घालतात. हे त्यांचं अपयश आहे. तुम्ही संघाच्या संपर्कात आलात किंवा संघ तुमच्या संपर्कात आला, सुरुवात कुठून झाली म्हणजे नेमकी? नाही, माझे अनेक जण मित्र होते. आता आमचा मधू चव्हाण जो आहे, भाजपचा आमदार होता, तो आमच्या लालबागचा जो चिंतामणी गणपती म्हणतात त्याच्या बाजूला जे डॉक्टर कंपाऊंड आहे तिथला मुलगा आहे. साळवी म्हणून एक मुलगा होता. वामनराव परब, मी ज्या चाळीत राहायचो त्याच चाळीमध्ये संघाचं पहिल्या मजल्यावर ऑफिस होतं. काय वामनराव परब आमच्या डोळ्यासमोरचे माणूस आहे. तो संघात तो पहिल्यापासून गेलेले, संघाच्या जनसंघातर्फे लोकसभेला उभं राहून पडायचे, विधानसभेला उभं राहून पडायचे, पण निष्ठेने पक्षात. आज मध्य मुंबई, मध्य दक्षिण वगैरे या भागामध्ये जो भाजप दिसतो त्याची पेरणी वामनराव परबांसारख्या कार्यकर्त्यांनी केली. बरोबर. काय तर तिथून आम्हाला परिचय होता. अलीकडल्या काळात काय झालं, ही जेव्हा फारकत झाली आणि मी ह्या असल्या पुरोगामीपासून बाजूला झालो आणि मी मार्मिकचा संपादक होतो, त्या काळात मी बाळासाहेब मुराणी, मग ते राम जन्मभूमी वगैरे सुरू झालं होतं, मी त्याचं उघडपणे समर्थन केलं. का नाही करायचं? बरोबर. शेवटी एखाद्या देशाची उभारणी ही त्या देशाच्या अभिमानावर होते. कुठलाही समाज, कुठलंही राष्ट्र उभं राहतं ते अभिमानावर उभं राहतं, अपमानावर उभं राहत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे राम जन्मभूमी होती, ती कोणीतरी तिथलं मंदिर पाडले, तर त्याची पुनर्स्थापना करणं म्हणजे राष्ट्राची पुनर्स्थापना करणे. बरोबर. हा मी केलेला माझा विचार आहे, मला काही संघाने दिला असं नाही. आता संघाची आणि माझी भूमिका जुळत असेल याच्यासाठी मी संघाच्या जवळ आलो. बरोबर. तुम्ही ज्यावेळी पत्रकारितेची सुरुवात केलीत किंवा जेव्हा तुम्ही उघड्या डोळ्याने सगळा आजूबाजूचा समाज बघत होतात, त्या काळात तुम्हाला कधीतरी असं वाटलं होतं की संघाची विचारसरणी फॉलो करणारा भाजप कधीतरी देशाच्या सर्वोच्च सत्तेपर्यंत पोहोचू शकेल? नाही, तेव्हा भाजप नव्हता, तेव्हा जनसंघ होता. जनसंघ मग जनता पार्टी झाला, जनता पार्टीतून बाजूला होऊन संघाच्या लोकांनी भाजप केला. वाटलं नव्हतं, पण गंमत अशी असते, एक भाग असतो की संघाकडे एक चिकाटी होती. 100 वर्ष एक संघटना चालवणं हे एवढं सोपं नसतं, एवढं सोपं नसतं. आणि ते संघाने, मी तुम्हाला आत्ता 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, दिल्लीमध्ये संघाने एक असं इन्फ्लुएन्सर आणि पत्रकार संपादक यांचं संमेलन घेतलं होतं, जे साधारणतः संघाविषयी सॉफ्ट कॉर्नर बाळगतात अशा लोकांना बोलवलं होतं. मी तिथे 2 दिवस आणि 6 सेशन्स होते. मी 4 सेशन्स ऐकली, पण मी काही बोललो नव्हतो. मग त्यांचे एक पदाधिकारी आहेत, नाव सांगत नाही मी, त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोललो पाहिजे. मी त्या सगळ्या इन्फ्लुएन्सना हजामत केली. अच्छा. म्हटलं संघाने काय करायचं हे तुम्ही लिहू शकता ना, इथे सांगायची गरज काय? तुम्हाला जेव्हा संघाने बोलवलंय तेव्हा तुम्ही संघासाठी काय करू शकता हे सांगा. आणि मग सगळे हडबडले. म्हणजे जे लोक 99 वर्षे एक संघटना चालवत आहेत, 3-4 पिढ्या होत आल्या, त्यांना तुम्ही शहाणपण शिकवणार का? तर तुमच्याकडे 20 वर्ष 15 वर्ष तुम्ही लेखणी चालवताय किंवा बुद्धीने बोलताय म्हणून. पण तुमच्या आजोबाच्या काळात ही संघटना सुरू झाली आणि इथपर्यंत टिकली. ती का टिकली? तिचा फैलाव इतका का झाला? आणि त्यांचे आता समकालीन आपण बघायला गेलो तर तबलीग जमात पण त्याच वेळेला आहे. संघ आणि तबलीग जमात यांची स्थापना एकाच जवळपास कम्युनिस्ट पक्षाची पण 1925. मग ते संपले नाही हे काढ. तर ते एका भूमिकेवर चिकटून राहिलेत आणि ती भूमिका अधिकाधिक लोकांना पटवण्यापर्यंत गेले. बाकीचे ते पटवण्यात अपयशी ठरले. आणि त्यामुळे मी संघाच्या जवळ गेलो असं नाही. मी म्हणेन की संघाने वेळोवेळी काळानुसार भूमिका बदलल्या पण आहेत.
आणि ते आवश्यक असतं. आज तुम्ही धोतर नेसूनच जाणार असं म्हणून नाही चालत. मुंबई सारख्या किंवा लोकसंख्या वाढली आहे, वर्दळीचं जीवन झालेलं आहे, अशा वेळेला तुमचे पेहराव बदलतात, नवनवी टेक्नॉलॉजी येते, त्या टेक्नॉलॉजीनुसार तुम्हाला बदलावं लागतं. तर तसं मला असं वाटतं की संघाचं यश हे त्याच्यात आहे की ते काळानुसार बदलायला तयार आहे. बरोबर. तुम्ही राम जन्मभूमी आंदोलनाचा उल्लेख केला, तर भारताचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये या आंदोलनाची भूमिका नेमकी काय आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की त्याचं राजकीय भूमिका व्हायला नको होती. अच्छा. नको होती. याचं कारण असं आहे की फाळणी झाली, मुस्लिमांचं एक वेगळं राष्ट्र झालं, तर या राष्ट्रातले लोक हिंदू आहेत, तर त्यांच्या अभिमानाला जिथे ठेच बसलेली आहे ते का वल्लभभाई पटेलांनी सोमनाथचं मंदिर परत उभारलं, पण नेहरूंच्या हट्टापायी ह्या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवल्या गेल्या. ते झालं नसतं तर हा विषय राजकीय झालाच नसता. बरोबर. सेक्युलरिझमचं जे एक थोतांड, सेक्युलरिझम ही कल्पनाच गैरलागू आहे आपल्याकडे. याचं कारण हिंदू माणूस हा मनाने सेक्युलर असतो. तो कधी आपल्या धर्माची कट्टरता कुठेही दाखवणार नाही, कुठेही दाखवणार नाही. हिंदू असणं म्हणजे सेक्युलर. आणि हे मी सांगत नाहीये, हे तुमच्या दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांची एक मुलाखत आहे, रेडिफवर आलेली, मला आठवतं एक 15 वर्षापूर्वी. त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा देश सेक्युलर आहे तो कुठल्या पक्षाच्या मेहरबानीमुळे नाही, इथे हिंदू बहुसंख्या आहेत म्हणूनच हा देश सेक्युलर आहे. अच्छा. आता हे एका मौलवीने, एका मोठ्या मशिदीच्या मौलवीने केलेली व्याख्या आहे की हा देश हिंदू बहुसंख्या आहेत म्हणून सेक्युलर आहे. याचा अर्थ हा देश सेक्युलर ठेवायचा असेल तर इथे हिंदू बहुसंख्या राहायला पाहिजे. बरोबर आहे. ही सेक्युलर भूमिका झाली ना. आणि ती सुद्धा एका कट्टर धर्म मानणाऱ्या मुस्लिमाची भूमिका आहे. आणि मग तुम्हाला कळेल की जे सेक्युलर 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 म्हणून ते सेक्युलर नाही आहेत, ते हिंदू द्वेष करणारे आहेत. आणि तिथे मग मी त्यांचा आक्षेप घेतो त्यांच्यावर. बरं, संघाच्या वाटचालीबद्दल आपण बोललो. 100 वर्षाची ही वाटचाल आहे. 100 वर्ष एखादं संघटन टिकणं हे किती महत्वाचं आहे तुम्ही सांगितलं. याची कारणं काय वाटतं तुम्हाला? संघामध्ये कधी फूट पडली नाही, संघाला प्रतिस्पर्धी संघटना कधी उभी राहिली नाही, संघाच्या लोकांनी म्हणजे नाराज जरी झाले तरी बाहेर गेले, शांत बसले, दुसरं काहीतरी उभं केलं, परंतु संघाला स्पर्धा निर्माण करायची आहे असं कोणीही केलं नाही. याचं काय कारण वाटतं तुम्हाला? नाही, याचं कारण संघाने आपल्या मर्यादा ठरवलेल्या आहेत. तुम्ही एक बारकाईने बघाल तर तुम्हाला कळेल की संघ ही चळवळ होती, ती चळवळ राहिली, संघटना आहे, संघटना राहिली. बरोबर आहे. त्यांनी पक्ष बनायचा प्रयत्न केला नाही. संघाचा माणूस भाजपमध्ये जाऊन लुडबुडू शकतो, पण भाजपवाला संघात लुडबुडू शकत नाही. आणि मी हे सोपं करून सांगण्यासाठी म्हणेन की ज्यावेळेला लोकसंख्या दाटते तेव्हा संस्कृती पातळ होते, संस्कार पातळ होतात. तर राजकारणाशी जवळीक केल्यानंतर तुम्ही त्या सत्तेच्या अय्याशीच्या मोहात पडण्याची शक्यता असते. त्यापासून संघाच्या विचारांचं बीज हे यातून शुद्ध राखलं गेलं. आणि याचं तुम्हाला समांतर उदाहरण काँग्रेसकडे बघताय. काँग्रेस ही स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत चळवळ होती. पुढे त्यांनी त्याचं, गांधीजी उगाच नाही म्हणाले की आता काँग्रेस बरखास्त करा कारण स्वातंत्र्य मिळाले, आता चळवळीची गरज नाही. काँग्रेस म्हणजे काय, अनेक स्वातंत्र्यासाठी लढणारे जे विविध गट होते त्यांचं गठबंधन, व्यासपीठ होतं, एक व्यासपीठ होतं. काँग्रेस म्हणजे काय, परिषद. काँग्रेस या शब्दाचा अर्थ काय होतो, परिषद. मग यांनी काँग्रेस का टिकवली, त्यांना त्या सत्तेचा लाभ घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी चळवळीचा पक्ष बनवला आणि हळूहळू करत त्याच पक्षाचं किंवा सत्तांध असलेल्या लोकांचं संघटना आणि चळवळीवरचं वर्चस्व वाढलं आणि चळवळ मारली गेली. संघाचं ते झालं. संघाला राजकारण करायचं, जनसंघ काढला, भाजप, तुम्ही स्वतंत्र काम करायचं, आम्हाला आवश्यक तेवढं आम्ही येऊ, तुम्हाला मदत करू,
तुम्ही बाजूला गेला थप्पड मारू, जे काय करा, पण RSS वेगळं आणि भाजप वेगळं, ABVP वेगवेगळ्या संघटना असेल, तर संघाने आपलं बीज शुद्ध राखायचा प्रयत्न केला, त्याचा हायब्रिड क्रॉसब्रिड होऊ दिलं नाही, आणि ते संघाच्या 100 वर्ष टिकण्यातलं यश आहे. ओरिजिनल बीज कायम आहे. आज तुम्ही सांगा ना, ओरिजिनल काँग्रेसवाला कोण आहे? किंबहुना तुम्ही साधारण 60-65 नंतरचा काळ घेतला, म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेस एक भूमिका म्हणून संस्कार घेऊन कोण काँग्रेसवाला तयार झालाय? चिदंबरम आहे, मल्लिकार्जुन, कोण मला सांगा तुम्ही? नोबडी. हे इथून तिथून गोळा केलेले लोक आहेत, त्यांच्यावर काँग्रेस म्हणून काही भूमिकेचे संस्कार झालेले नाही. वाईल तुम्ही आज साधारण 80 नंतर 85 नंतर भाजपने आपली दारं ओपन केली, केडर बेस पार्टी होती ती पूर्ण पॉलिटिकल केली, त्यांनी कुठच्याही पक्षातला येतो जातो ओपन केलं काँग्रेस सारखं, पण तरीही राजकारणाची सूत्र संघाचे मूळ संस्कार ज्याच्यावर आहेत त्याच्या हाती राहिले. हेमंत विश्व शर्मा सारखा आहे, तो नंतर आला, पण तो नंतर आलेला असला तरी 5-7 वर्ष त्याला मुशीतून घालून काढलाय, त्याला त्या मुशीतून काढलाय, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाकी आले ना मंत्री बदल, आंब्याची झाडावरचे आंबे काढून खा, झाड नाही देणार तुला. बरोबर. हे जे भाजपमधल्या सुद्धा जे मूळ संघाचे हार्डकोर नेते आहेत त्यांनी हे जपलेले, मंत्रीपद दिली सगळ्यांना. म्हणजे मी मालवणीमध्ये एक म्हण आहे फार सुंदर, मासो देवचो कोंड दाखवू नये. म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये नदी, कोकणातल्या नद्या आटतात आणि कुठे कुठे तुंबलेलं पाणी म्हणजे डोह असतात, त्याला कोंड म्हणतात. तर तुम्ही तिथे जर गळ टाकलात तर मासा लगेच मिळतो. तर मासा पकडलाय, तुम्ही चाललाय, तर कोणी विचारणार अरे कुठे मिळतो, त्या सांगायला मासा घे, कोंड कुठे विचारायचं नाही. बरोबर आहे. तर भाजप किंवा भाजपच्या संघ संस्कारित लोकांनी एक केलं की आलेल्याला मासा दिला, पण मासा कसा असतो तो दिले, म्हणजे कोंड दाखवली नाही. आणि तिथे मग संघाचं वर्चस्व आणि संघाचं प्रभुत्व, संघाच्या विचारांचं प्रभुत्व हे भाजपवर राहिलं. पण भाजपच्या सत्तेमुळे संघ बिघडू शकला नाही, हे बीज ओरिजिनल जपलेलं आहे. बरं, एकेकाळी भाजप आणि किंवा जनसंघ आणि संघ हे जे समीकरण होतं तेव्हा जनसंघ खूप छोटा होता, म्हणजे त्याचा आकार खूप छोटा होता. परंतु गेल्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर भाजपचा पसारा लौकिक अर्थाने तरी संघापेक्षा खूप मोठा झालेला दिसतोय. नड्डांचं ते प्रसिद्ध वाक्य, ज्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पडला. नाही, इथे माझा आक्षेप आहे, कल्पनेला आक्षेप आहे. लक्षात ठेवा की तुम्ही पोतभर, म्हणजे अगदी 30 किलो 50 किलोचं पोतं एका पारड्यात ठेवता, दुसऱ्या बाजूला ते एक वजन ठेवता ना, ते एवढूसच असतं आणि इकडे पोतभर असतं, त्याची तुलना नाही होऊ शकत. बरोबर. ते दिसायला ते मोठं आहे, पण एवढ्याशा आकाराचं वजन त्याला पेलवू शकतो. तर तुम्ही जो पुढचा प्रश्न मला विचारायला बघताय, नड्डा बोलले, तर नड्डांची ती चूक होती, ती त्यांनी कबूलही केली. अर्थात नड्डा बोलले, त्यांचा हेतू वेगळा होता, त्याचा विपर्यास केला गेला, आणि तो विपर्यास तळागाळातला जो निरीच्छ भावनेने काम करणारा कार्यकर्ता असतो त्याच्या भावना दुखावल्या त्यामुळे. बिलकुल. पण मुद्दा तो होता की नुसतं संघाने स्वतःला बाजूला करायचं म्हटलं तर काय झालं बघा. म्हणजे संघाने म्हटलं नाही, संघाच्या स्वयंसेवकाने, संघाने भूमिका म्हणून भाजपच्या निवडणूक काळापासून बाजूला राहिला नसेल, पण बरेच कार्यकर्ते आपल्या पातळीवर निष्क्रिय राहिले. बरोबर. आणि त्याचा फटका भाजपला बसला. नाही, माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की आता भाजपचा पसारा खूप वाढलेला आहे. कालपर्यंत अशा प्रकारची परिस्थिती होती की संघाने सांगावं, जनसंघाने ते करावं, म्हणजे बऱ्यापैकी नियंत्रण होतं. आता सद्यस्थितीमध्ये, भविष्यामध्ये हे चित्र कायम राहील असं वाटतं का? म्हणजे मुळात भाजपमध्ये जसं तुम्ही म्हणालात की बरेच पक्षाचे लोक आंब्यांसाठी येत आहेत, अशा परिस्थितीमध्ये भविष्य काय दिसतं तुम्हाला?
मला असं वाटत नाही काही गडबड होईल. याचं कारण अनेकदा कितीही संस्कारित माणूस असला तरी भरकटू शकतो. पण मोदी किंवा शहा आहे ते हार्डकोर स्वयंसेवक आहेत, ते बदलणार नाहीत. बरोबर. आणि त्यांनी ज्या प्रकारे भाजपवर आपलं नियंत्रण जमवलेलं आहे ते मला असं वाटतं की अडवाणी आणि वाजपेयींपेक्षा अधिक फार नियंत्रित स्वरूपाचं आहे. बिलकुल. त्यामुळे त्यांना कुठेही स्कोप मिळणार नाही, ते बोलणार नाहीत. तुम्हाला उदाहरण देतो ना मी, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांना खासदार केले ना, मंत्री पण केले. आज कुठे आहेत ते? त्यांना लाथ मारली नाही कुठे, पण त्यांची जागा त्यांना दाखवली. आणि दाखवणारे कोण आहेत? अमित शहा आणि नरेंद्र मोदी. हे काय संघाने सांगितलं नाही त्यांना. बिलकुल. पण हे बाहेरून आलेले होते, हे संघ संस्कारित नव्हते. मी जी नावं सांगितली तर त्यांना त्यांची जागा दाखवली गेली, ती चिंता नाही. पण या सत्रातला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 100 वर्षाची वाटचाल झालेली आहे, संघाचे अनेक स्ट्रेंथ तुम्ही बोलता बोलता सांगितलेले आहेत. या वाटचालीचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटलं तर ते कशा प्रकारे घ्याल तुम्ही? नाही, त्याचं संघाची एक लक्षात ठेवा, संघ ही एक भूमिका आहे. आज आपण सगळ्या संघटना बघतो ना, या व्यक्ती केंद्रित आहेत, पण संघ ही व्यक्ती केंद्रित नाही. अगदी हेडगेवारांबद्दल सगळे आदर भावना दाखवणार वगैरे, पण हेडगेवार हे म्हणाले त्याच्यापासून आपण जराही इकडे तिकडे व्हायचं नाही असं नाही. हेडगेवारांनी मांडलेली, गोळवलकर गुरुजींनी मांडलेल्या काही भूमिका सोडून देण्यात आल्या किंवा काही भूमिका अधिक विस्तारित करण्यात आल्या, त्या काळाशी जुळवून घेता आल्या किंवा घेतल्या गेल्या. तिथे संघाची कंटिन्युटी दिसते. आणि ती लवचिकता किंवा ती प्रासंगिकता जोपर्यंत संघाकडे असेल, म्हणजे काल परवाची गोष्ट आहे, मला वाटतं कुठेतरी बोलताना मला वाटते दिल्लीतच कुठेतरी ते प्रश्नोत्तरात ते बोलले ना, भागवत बोलले ना की मी सरसंघचालक आहे, पण मी काय करायचं हे पण संघ ठरवतो. म्हणजे संघाच्या कार्यकारिणीने ठरवलं की बाद झाला, आता बाजूला व्हा, तर मी एक दिवस हरवू शकत नाही. बरोबर. ही जी समर्पितपणा आहे की व्यक्ती महत्वाची नाही, आणि याचं प्रतिबिंब तुम्हाला बघायचं असेल तर राजकारणात सुद्धा दिसतं. गेल्या 4-5 वर्षामध्ये संघाची ही जी भूमिका आहे ती राजकारणात यायला लागली आहे. तेव्हा संघटना महत्वाची, व्यक्ती नाही. हे ज्याच्यावर आरोप होतात तो स्वयंसेवक नरेंद्र मोदी, ज्याच्यावर व्यक्तिमत्व वाढवलं असा सगळीकडून आरोप होत असतो तो. आणि अमित शहानी म्हणून काय चमत्कार केलाय बघा. बिलकुल. की पक्ष पाहिजे, चेहरा नाही, हा फरक आणला. आणि त्यासाठी तुमचा तो शिवराज सिंग चौहान असेल, हे केले ना बाजूला. छत्तीसगडमध्ये नवा मुख्यमंत्री आणला, बिनचेहऱ्याचा माणूस आहे. की भूमिका ही भूमिका हा नेता आहे. बिलकुल. भूमिका हा नेता आहे. आणि ही जी कन्सेप्ट मला असं वाटतं की हेडगेवार स्वतः सुद्धा मला वाटते त्या मिठाच्या सत्याग्रहात जाण्यासाठी संघाचा राजीनामा देऊन गेले आणि परत येऊन स्वयंसेवक झाले. जंगल सत्याग्रह. तर ते परत आले, पण तिथून बाहेर पडले. बरोबर. त्यांना भीती वाटली नाही, मी गेलो की हे कोणतरी घेऊन जाईल असं नाही वाटलं. परत आले, परत झाले. तर ती जी कल्पना आहे की भूमिका हा नेता आहे आणि बाकीच्या सगळ्या संघटना, पक्ष, संस्था तुम्ही बघाल तर त्या व्यक्ती केंद्रित झाल्या आणि त्यामुळे त्यांना भवितव्य नाही. मी सांगतो, मी आजोबा आहे, माझी नात आहे. बोलता बोलता माझ्या मुलीशीच भांडण झालं तिच्या आईशी. हे तिच्या बाजूने झुकतो मी असं. तर म्हटलं ते एक्सटेन्शन आहे माझं तिसरं. मला माहिती आहे मी आणखीन 15 वर्षात 20 वर्षाने नसेन, पण ती असेल. तर मी तिच्यामध्ये माझं एक प्रतिबिंब बघतो. बिलकुल. की ती पुढची 50 वर्ष बघणार आहे. तर तसं हे जे संघ निर्माण करणारे आणि तो पुढे पुढे घेऊन जाणारे लोक आहेत, त्यांनी माझी ओळख काय असेल असा विचार नाही केला.
माझ्या भूमिकेची ओळख असेल की नाही, बिलकुल चेहरा बदलेल पण आत्मा तो असेल, विचार, हे जे आहे. आणि इथेच नेहरूंनी काँग्रेस मारून टाकली होती. ती सत्तेच्या बाहेर जायला 50 वर्ष झाली नेहरूंनंतर. 64 ते 14 50 वर्ष आहे अधांतर. पण काँग्रेस तेव्हापासून मरायला सुरुवात झाली होती जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला पंतप्रधान करायसाठी कल्टिवेट केली. तिथे काँग्रेस मरायला सुरुवात झाली होती. ते RSS मध्ये शक्य नाही, ते भाजपत शक्य नाही. हा भाजप, अरे तुमच्याकडे पण त्या खासदाराची मुलगी खासदार होते, आमदार, प्रमुख होत नाही. फरक लक्षात घ्या, प्रमुख होत नाही. त्या संघटनेचे सगळे निर्णय ज्याच्या हाती केंद्रित झालेत तिथे वंशवाद नाहीये, आणि तो महत्वाचा असतो. राजाचा मुलगा राजा होतो हे नाही चालणार. सरदाराचा झाला चालेल, पण राजाचा मुलगा राजा होत नाहीये, आणि तिथे ते चालतं. हे खरं तर एक प्रकारे हा इब्न खालदूनचा सिद्धांत आहे की घराणेशाही ही 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीत उद्ध्वस्त होते आणि वारसच उद्ध्वस्त करतात. ही इब्न खालदून 14व्या शतकातल्या इतिहासकाराची थिअरी आहे. आता ती हेडगेवारकरांनी वाचली होती की मला माहित नाही, पण त्यांनी ते फॉलो केलं की ह्याच्यात घराणेशाही येता कामा नये. आणि कन्सेप्ट जी आहे विचारांची, ज्या विचारांनी संस्था चालली पाहिजे, संघटना चालली पाहिजे, आणि ज्या पायावर आधारित हा देश विकसित झाला पाहिजे, समर्थ झाला पाहिजे, ही कन्सेप्ट कंटिन्यू झाली पाहिजे. संघावर तुम्ही बोलावं अशी माझी इच्छा अशासाठी होती कारण तुम्ही स्वयंसेवक नाही, तुम्ही कधी शाखेत गेला नाहीत, कधी तुम्ही गडवेश घातला नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा संघाकडे बघता तेव्हा तटस्थपणे बघता, आणि एकूणच घडामोडींकडे तटस्थपणे बघणं हा तुमचा स्वभाव आहे, आणि त्याच्यावर तटस्थ भाष्य सुद्धा तुम्ही करत असता. म्हणून संघाच्या वाटचालीबद्दल तुम्ही बोलावं अशी माझी इच्छा होती. आणि तुम्ही आता पण तुम्ही हेच बघा की त्याच्याच नंतर संघाशी टक्कर घेण्यासाठी राष्ट्रसेवा दल निर्माण झालं, त्याचं काय उरलंय सांगा ना मला. बिलकुल प्रतिक्रिया म्हणून जे काही सुरू होतं ते काही नाही, ते इतके पांगले. आता इथे फरक राष्ट्रसेवा दल की तुमचा निखिल वागळे असेल, तुमचे हुसेन दलवाई असेल, हे सगळे समाजवादी जे आहेत, हे मूळचे संघ राष्ट्रसेवा दलाचे आहेत. मेधा पाटकर असेल, ही सगळी मोठी झाली, पण त्यांनी राष्ट्रसेवा दल खाऊन टाकलं. इथे फरक पडतो. संघाने पाळंमुळं रुजवली, पानं फुलं फळं दुसऱ्यांनी खाल्ली असेल, पण झाड टिकू नये. बिलकुल. जेव्हा पाळंमुळं आम्हालाही लोकांनी बघावं म्हणून बाहेर येतात, तेव्हा झाड उन्मळून पडतं. खरी गोष्ट आहे. ते बाकीचे का संपले आणि संघ का टिकला हे तिथे कळतं. भाऊ, संघाच्या शताब्दी वर्षाबद्दल काही प्रश्न मी तुम्हाला विचारलेत, परंतु त्या प्रश्नाच्या आवाक्याच्या पलीकडची उत्तरं तुम्ही दिलीत. या विषयावर जी आपली चर्चा आहे ती आपण इथेच थांबवूया आणि पुढच्या सत्राकडे आपण वळूया.